हॅलो गाईज, वेलकम स्टुडंट, वेलकम टू द ऑनलाईन लेक्चर नंबर 12. आज आपल्याला ऑनलाईन लेक्चरमध्ये ऑनलाईन लेक्चर नंबर 12मध्ये प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 2 पाहायचं आहे. प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 2 पेज नंबर 55 आणि 56. जसं की तुमच्याजवळ PDF असेल, PDF ओपन केला असेल, बुक्स असतील तर बुक्स ओपन करा. तर फर्स्ट त्याच्यामध्ये मी काही बेसिक इन्फॉर्मेशन वाचतो. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स of Messrs. Mitesh and Mangesh, you are required to prepare trading account, profit and loss account for year ended 31 मार्च 2019. हरकत नाही. दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये नो ऍडजस्टमेंट आहेत आणि करंट अकाउंटचं पण बॅलन्स दिलेला आहे. कॅपिटल बॅलन्स पण आहे आणि करंट अकाउंटचं पण बॅलन्स दिलेला आहे. तर असं सिच्युएशनमध्ये आपण काय करता, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करता, बॅलन्स शीट आणि पार्टनर्स करंट अकाउंट, जसं की मी तर मागच्या पेजवर ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. आजचं प्रॉब्लेम अतिशय इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही कमीत कमी हे लेक्चर 2 ते 3 वेळेस पहा, तरच तुम्हाला लेक्चर व्यवस्थित समजेल आणि प्रॉब्लेम व्यवस्थित समजेल. अदरवाईज थोडंसं टफ जाणार आहे. ठीक आहे. आणि मॅक्सिमम फर्स्ट वेळेस पाहताना प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही व्हिडिओ पाहत प्रॉब्लेम करत असाल तर प्रत्येक ऍडजस्टमेंट झाल्यानंतर पॉज करायचं आणि ऍडजस्टमेंटचे जे पोस्टिंग आहे ते करत चालायचं. ठीक आहे. तर तसं करत नसाल तर अगोदर पूर्ण एक वेळेस व्हिडिओ पाहून घ्यायचं आणि मग नेक्स्ट जेव्हा सेकंड वेळेस व्हिडिओ पाहता त्यावेळेस पॉज करत बाकीचे ऍडजस्टमेंट्स करायचे. ठीक आहे. तर ऍडजस्टमेंट वाचतो मी. फर्स्ट ऍडजस्टमेंट दिलेली आहे गणितामध्ये. मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. ठीक आहे. याची काही पोस्टिंग्स होत नाही, फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्यांनी रेशो 3:1 ह्या रेशोनुसार घ्यायला, प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायला. त्याच्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आहे, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट 1% ईच कमिशन @1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. 2 हिंट दिलेले आहेत. सर्वात फर्स्ट दिलेला आहे पार्टनर शब्द दिले नाही, तिथे दिलेला आहे पार्टनर्स, म्हणजे दोघांनाही कमिशन भेटायले. किती टक्के? 1% कमिशन भेटायले. दरवेळेस कमिशन किंवा मॅक्सिमम टाइम कमिशन हे सेल्सवर किंवा नेट सेल्सवर भेटते. सेल्सवर कमिशन असेल तर ट्रायल बॅलन्समधली अमाऊंट घ्यायचं. नेट सेल्सवर कॅल्क्युलेट करा म्हणलं तर जी सेल्सची अमाऊंट तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या CRला आउटरला लिहिता त्याच्यावर कॅल्क्युलेट करायचं. पण इथं काय दिलेलं आहे, कमिशनवर म्हणलेलं आहे, जे कमिशन आहे ग्रॉस प्रॉफिटवर म्हणलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमचं ग्रॉस प्रॉफिट निघत नाही तोपर्यंत ह्याची ऍडजस्टमेंटचे पोस्टिंग्स होत नाहीत. आता नीट चेक करा की ह्याचे 2 पोस्टिंग्स कुठे होणार. सर्वात पहिले मला सांगा की 1% कमिशन हे कोण कोणाला द्यायला. हे 1% कमिशन आपलं जे बिझनेस आहे, बिझनेस कोणाला द्यायला, मितेश आणि मंगेशला. बरोबर आहे, मितेश आणि मंगेशला. तर मग आता मितेशला आणि मंगेशला जर 1% कमिशन देत असेल तर मग ह्या दोघांसाठी ही रक्कम काय? ह्या दोघांसाठी ही रक्कम काय? इन्कम आहे. पण व्यवसायासाठी ती रक्कम काय? खर्च आहे. बरोबर आहे, व्यवसाय त्यांना द्यायला ना. मग व्यवसायासाठी खर्च असेल तर मग त्याची पोस्टिंग होईल प्रॉफिट लॉसला DRला, कारण व्यवसायासाठी काय? खर्च आहे. आणि मितेश आणि मंगेशसाठी काय? इन्कम. मग त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला होईल? पार्टनर्स करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला होईल? CRला, कारण त्यांच्यासाठी इन्कम आहे. पार्टनर्स करंट अकाउंटचा सोपं नियम आहे, जे काही एक्सपेन्सेस पार्टनरसाठी, जे कोणते बॅलन्सेस पार्टनरसाठी खर्च असतील ते जाणार त्याच्या DRला आणि जे त्यांच्यासाठी इन्कम असेल ते कुठे जाणार? CRला. 7च गोष्टी लक्षात ठेवायची. एकूण किती गोष्टी? 7. त्यापैकी 3 एकीकड आणि 4 एकीकड. 3 कोणते कोणते आहेत? नेट लॉस, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आणि ड्रॉविंग हे जाणार पार्टनर्स करंटच्या DRला. आणि 4 गोष्टी कोणते कोणते आहेत? सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, नेट प्रॉफिट. जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ बॅक करायचं, रिव्हर्समध्ये घ्यायचं आणि वहीवर लिहून घ्यायचं. 3 गोष्टी आणखी एक वेळेस सांगतो. ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, लॉस. 4 गोष्टी कोणत्या आहेत? सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि प्रॉफिट. हे जाणार पार्टनर्स करंटच्या CRला आणि हे 3 कुठे जाणार? पार्टनर्स करंटच्या DRला. ठीक आहे. त्याच्यानंतर चेक करा गणितामध्ये काय दिलेलं आहे. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 पोस्टिंग इझी आहेत. पहिली पोस्टिंग जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या CRला, दुसरी पोस्टिंग कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये ऑडिट फीस दिलेला आहे 400 आणि कॅरेज दिलेला आहे 600. ऑडिट फीस हे आपल्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे ऑडिट फीस जाणार प्रॉफिट लॉसच्या DRला. ऑडिट फीसची अमाऊंट आहे 1800. 1800 मध्ये 400 रुपये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे काय होणार? आउटस्टँडिंग ऑडिट फीसचे ऍड होणार. 400 रुपयाची दुसरी पोस्टिंग जाणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. त्याच्यानंतर कॅरेज जे आहे, कॅरेजची अमाऊंट जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या DRला, कारण कॅरेज हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कॅरेज जर नुसतं कॅरेज म्हणलं ट्रायल बॅलन्सेसमध्ये तर ते जाणार ट्रेडिंगच्या DRला. कॅरेज इनवर्ड म्हणलं तरी जाणार ट्रेडिंगच्या DRला. कॅरेज आउटवर्ड म्हणलं तर ते जाणार प्रॉफिट लॉसच्या DRला. कॅरेजची अमाऊंट आहे 1780.
1780 मध्ये 600 रुपये काय होणार ऍड, आणि दुसरी पोस्टिंग जाणार त्याची बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग. गणितामध्ये चेक करा बिल्डिंग बद्दल तुम्हाला काय म्हणलेलं आहे. 5वी ऍडजस्टमेंट, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. बिल्डिंगची अमाऊंट ट्रायल बॅलन्समध्ये चेक करा. गणितामध्ये ट्रायल बॅलन्समध्ये बिल्डिंगची अमाऊंट दिलेला आहे 48,500 आणि ऍडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे 46,500. म्हणजे त्याची किंमत 48,500 वरून कमी होऊन किती झाली 46,500. किती हजार रुपयानं कमी झाली 2,000. तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 48,500 मध्ये 2,000 रुपये काय करायचं लेस, आउटरला 46,500 आणि 48,500 ची दुसरी पोस्टिंग होणार प्रॉफिट लॉसच्या 46,500 ची दुसरी पोस्टिंग, एक पोस्टिंग ॲसेट साईडला आउटरला, आणि ह्या 2,000 जे डीईपी आहे त्याची पोस्टिंग होणार प्रॉफिट लॉसच्या डीआरला. त्याच्यानंतर फर्निचरवर 5% डीईपी म्हणलेला आहे. फर्निचरच्या अमाऊंटवर 5% डीईपी कॅल्क्युलेट करायचं इझी आहे, तुम्ही व्यवस्थित करू शकता. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. आता नीट समजून घ्या अगोदर, कारण करंट अकाउंटचं गणित आहे. पार्टनर्स कॅपिटलवर इंटरेस्ट म्हणजे काय, इंटरेस्ट म्हणजे व्याज. कशावर व्याज, पार्टनर्सच्या कॅपिटलवर. आता मितेश आणि मंगेश व्यवसायाला किती रुपये दिलेत, 1,50,000 मितेश दिला आणि मंगेश किती दिला 50,000. तर या 1,50,000 आणि 50,000 वर व्यवसाय काय करणार, वर्षाच्या शेवटी त्यांना व्याज देणार, कारण यांचे पैसे आपण व्यवसाय वापर केले ना. मग आता व्यवसाय जर ह्यांना पैसे देत असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल देत असेल, तर मग व्यवसायासाठी ती रक्कम काय खर्च आहे, आणि मितेश आणि मंगेशसाठी काय इन्कम आहे. तर व्यवसायासाठी खर्च असल्यामुळे कुठं जाणार प्रॉफिट लॉसच्या डीआरला, आणि मितेश आणि मंगेशसाठी इन्कम असल्यामुळे कुठं जाणार पार्टनर्स करंट अकाउंटच्या सीआरला. त्याची वर्किंग नोट पहा. आता मितेशचं 1,50,000 कॅपिटल आहे, 1,50,000, त्याच्यावर 2.5% किती येईल 3,750. इझी आहे. 10% 15,000, 5% 7,500, 7,500 2.5% किती 3,500, आणि मंगेशचे किती येणार 1,250. 2 पोस्टिंग करून टाकायचं त्याचे. त्याच्यानंतर गुड्स ऑफ ₹900 वेर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. ऍडजस्टमेंटमध्ये जर ड्रॉविंग आलं, नीट समजून घ्या प्रत्येक स्टुडंट्सनी, जर ऍडजस्टमेंटमध्ये जर ड्रॉविंग आलं तर त्याला आपण प्रनाऊन्स करता किंवा त्याला आपण मेन्शन करता अनरेकॉर्डेड ड्रॉविंग, म्हणजे अशी ड्रॉविंग ज्याची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात झालेली नाही. मग ह्याची 2 पोस्टिंग होतात. पहिली पोस्टिंग होणार ट्रेडिंग अकाउंटच्या सीआरला, ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं सीआरला, आणि दुसरी पोस्टिंग होणार करंट अकाउंटच्या गणितामध्ये पार्टनर्स करंट अकाउंटच्या डीआरला. कधी जर ड्रॉविंग बद्दल उल्लेख ऍडजस्टमेंटमध्ये आला असेल तर. समजा दिलेला प्रॉब्लेम करंट अकाउंटचं नसेल आणि ड्रॉविंग्स ऍडजस्टमेंटमध्ये आले असतील तर 2 पोस्टिंग कुठं होतात विचार करा. पहिली पोस्टिंग होते ॲज ऑलवेज ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं सीआरला, आणि दुसरी पोस्टिंग होते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, त्या पर्टिक्युलर पार्टनर्सच्या कॅपिटलमधून काय होणार लेस होणार, जेव्हा करंट अकाउंटचं गणित नसते तेव्हा. ठीक आहे. आणि समजा फक्त साधं सिंपल गणित आलं आणि रेकॉर्डेड ड्रॉविंग आली. रेकॉर्डेड ड्रॉविंग्स म्हणजे जी ड्रॉविंग ट्रायल बॅलन्समध्ये मेन्शन केलेली असते, बरोबर आहे. आता या गणितामध्ये पहा ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉविंग्स मेन्शन केलेली आहे का, ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉविंग्स किती मेन्शन केलेली आहे 1,200 आणि 2,200 रुपये. तर हे रेकॉर्डेड ड्रॉविंग आहे, ह्याची एकच पोस्टिंग होणार. साधं गणित असेल सिंपल प्रॉब्लेम तर कॅपिटलमधून लेस होणार लायबिलिटीज साईडला, आणि करंट अकाउंटचं असेल तर इथं लेस न होता हे जाणार पार्टनर्स करंट अकाउंटच्या डीआरला. मी 3 गोष्टी आणि 4 गोष्टी सांगितलं होतं, हे पक्क लक्षात ठेवायचं. हे 3 आणि 4 काय नसेल तर व्हिडिओमध्ये थोडंसं मागे जा, 3-4 मिनिट असताना मी हे गणित सांगितलेलं आहे, हे ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट क्रमांक 9, राईट ऑफ ₹1,000 ॲज बॅड डेब्ट्स अँड आरडीडी 3%. कधी पण लक्षात घ्या जे डेटर्स आहे ते मॅक्सिमम मुलांना धोका देते. डेटर्स म्हणजे अशी व्यक्ती किंवा अशी रक्कम जी आपल्याला लोकांकडून येणं बाकी असते. या गणितामध्ये चेक करा डेटर्सची अमाऊंट किती आहे 52,500. कधी पण डेटर्समधून बॅड डेब्ट्स लेस करताना अगोदर 2 गोष्टीचा विचार करायचा. प्रत्येक स्टुडंटने नीट लक्षात घ्या, डेटर्समधून बॅड डेब्ट्स लेस करत असताना 2 गोष्टीचा विचार करायचा. त्यापैकी पहिली गोष्ट आहे अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स हे सेल्समध्ये पण काय होते ॲड, आणि डेटर्समध्ये काय होते ॲड. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर. हे जर 2 प्रॉब्लेममध्ये असतील, कोणते कोणते अनरेकॉर्डेड सेल्स आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर, तर बॅड डेब्ट्स लेस करण्याच्या अगोदर हे 2 गोष्टी काय करून घ्यायचं ॲड. आता पूर्ण प्रॉब्लेम्स केला आपल्याला याची रक्कम दिलेली आहे का नाही, त्यामुळे आपण सरळ सरळ काय करू 52,200 लिहू, आणि 52,200 वर तुम्हाला बॅड डेब्ट्स किती मिळाला 1,000 उरले किती 51,200. त्याच्यानंतर ह्याच्यावर तुम्हाला किती टक्के आरडीडी म्हणलेला आहे 3% आरडीडी. 500 × 3 1536.
आता ह्याची पहिली पोस्टिंग आपण डेटर्समधून लेस केला, ह्याची दुसरी पोस्टिंग कुठं होणार, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्समधून 1000 आणि 1536 काय केलं आपण, लेस, आउटरला अमाऊंट लिहून टाकायचं. आता 3% जी RDD दिलेली आहे आणि 1000 बॅड डेप्ट्स आहेत, ते 1000ची दुसरी पोस्टिंग कुठं होणार, प्रॉफिट लॉसच्या DRला. न्यू बॅड डेप्ट्स म्हणून 1000 आणि 3% RDD म्हणून 1536 आणि आउटरला किती लिहायचं, 2536. जर गणितामध्ये जर बॅड डेप्ट्स दिलेले असते ट्रायल बॅलन्समध्ये इथं, तर इथं अगोदर आपल्याला लिहावं लागलं असतं बॅड डेप्ट्स आणि त्याच्यामध्ये काय काय ॲड करावं लागलं असतं, न्यू बॅड डेप्ट्स प्लस RDD. ठीक आहे. तर हे असं प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर या प्रॉब्लेम्समध्ये काही पॉईंट्स टू रिमेंबर आहेत, जसं की आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मी सांगतो होतो. पॉईंट्स टू रिमेंबर म्हणजे काय, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात ठेवावं लागतात. ह्या गणितामध्ये एक इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे 1% कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट, जी की आपल्याला नेट प्रॉफिट काढण्याच्या अगोदर आणि ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर करावं लागते. पक्क लक्षात ठेवा. ग्रॉस प्रॉफिटवरचं कमिशन कसं कॅल्क्युलेट करायचं प्रत्येकाने लिहून घ्या वाटल्यास. ग्रॉस प्रॉफिटवरचं कमिशन ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर आणि नेट प्रॉफिट काढण्याच्या अगोदर कॅल्क्युलेट करायचं. त्याचे 2 पोस्टिंग कुठं होणार, नीट लक्षात घ्या. ग्रॉस प्रॉफिटवरचं कमिशन कोण कोणाला द्यायले, ग्रॉस प्रॉफिटवरचं कमिशन व्यवसाय पार्टनर्सला द्यायले. बरोबर आहे. व्यवसाय पार्टनर्सला देत असेल तर व्यवसायासाठी काय, खर्च, त्यामुळे प्रॉफिट लॉसच्या DRला, आणि पार्टनरसाठी इन्कम, त्यामुळे पार्टनर्स करांचा कुठं जाईल, CRला. त्याच्यानंतर 2 इम्पॉर्टंट पोस्टिंग्स आहेत. फॅक्टरी रेंट डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे कुठं जाणार, ट्रेडिंगच्या DRला. त्याचप्रमाणे फॅक्टरी इन्शुरन्स पण कुठं जाणार, ट्रेडिंगच्या DRलाच. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस म्हणजे उत्पादकीय खर्च, जे की ऑब्व्हियसली कुठं जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या DRलाच. हे 2 मॅक्सिमम मुलांना कन्फ्यूज करतात आणि हे 2 असे आहेत, जर समजा चुकून तुम्ही हे जे 2 पोस्टिंग्स जे आहेत ते ट्रेडिंग अकाउंटला न टाकता प्रॉफिट लॉसच्या DRला टाकला तर मग तुमचं पूर्ण गणित जाणार. ठीक आहे. काही सिच्युएशनमध्ये जर समजा ग्रॉस प्रॉफिटवरचं कमिशन नसेल आणि तुम्ही हे 2 पोस्टिंग जर ट्रेडिंगच्या DRला न टाकता प्रॉफिटच्या DRला टाकला तर बॅलन्स शीटची टोटल बरोबर येते, बॅलन्स शीटचे मार्क्स भेटतात तुम्हाला, पण ग्रॉस प्रॉफिटचे मार्क्स चुकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रॉविंग्स इन 2 सिच्युएशन. 2 सिच्युएशनमध्ये ड्रॉविंग्स लक्षात ठेवायचं. पहिली सिच्युएशन जर सिम्पल प्रॉब्लेम असेल तर ड्रॉविंगची पोस्टिंग कुठं होणार, आणि जर करंट अकाउंटचे प्रॉब्लेम असेल तर ड्रॉविंगची पोस्टिंग कुठं होणार. ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप मी ड्रॉविंग्सवर तुम्हाला 4 क्वेश्चन्स विचारतो, पक्क लक्षात ठेवायचं, प्रत्येकजण व्यवस्थित समजून घ्यायचं. समजा जर ऑटो जाऊ दे, घरापासून ऑटो जात आहे. हां, साधं सिम्पल प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये करंट अकाउंट दिलेलं नाही. 4 क्वेश्चन्स विचारायलो, प्रत्येकजण नीट लक्षात घ्यायचं. 4 क्वेश्चन्स विचारायलो तुम्हाला एकूण. साधं सिम्पल प्रॉब्लेम आहे, करंट अकाउंट नाही त्याच्यामध्ये, आणि ड्रॉविंग्स तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये आलेलं आहे. बरोबर आहे. तर त्याची एकच पोस्टिंग होणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला कॅपिटलमधून काय होणार, लेस होणार. बरोबर. ड्रॉविंग्स ट्रायल बॅलन्समध्ये आलेला आहे, करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, तर त्याची एकच पोस्टिंग होणार, पार्टनर्स करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला, DRला. ठीक आहे. तिसरं क्वेश्चन, करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे आणि ड्रॉविंग्स तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. ड्रॉविंग्सबद्दल उल्लेख तुम्हाला कुठे दिलेला आहे, ॲडजस्टमेंटमध्ये. तर त्याचे 2 पोस्टिंग्स होणार, एक ट्रेडिंगच्या CRला आणि दुसरी पार्टनर्स करंटच्या कुठं होणार, DRला. लास्ट क्वेश्चन, साधं सिम्पल प्रॉब्लेम आहे, ड्रॉविंग्सबद्दल मेन्शन तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये केलेलं आहे. तर 2 पोस्टिंग होणार, पहिली पोस्टिंग ट्रेडिंगच्या CRला आणि दुसरी पोस्टिंग होणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला कॅपिटलमधून काय होणार, लेस होणार. समजत नसेल तर 1 मिनिट व्हिडिओ मागे घ्यायचं, 4च्या 4 गोष्टी रिव्हिजन करायचं. पुन्हा एक वेळेस जर मागे घेऊन पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर पूर्ण गणित तुम्हाला एकदम माइंडमध्ये फिक्स बसेल. तुम्हाला एक्झामपर्यंत कॅल्क्युलेट पुन्हा गणित पाहायची गरज नाही. ठीक आहे. तसं तुम्ही पाहणार मला माहीत आहे, तरी पण एक वेळेस सांगायला. हां, त्याच्यानंतर करंट अकाउंटचे नियम्स, 2 करंट अकाउंटचे नियम सांगतो. तर करंट अकाउंटच्या गणितामध्ये कसं होतंय की पार्टनर आणि व्यवसाय ह्याच्याचे ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला दिलेले असतात, पार्टनर्स आणि व्यवसाय. उदाहरणार्थ सॅलरी टू पार्टनर असणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असणार, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स असणार, कमिशन टू पार्टनर असणार. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ थोडंसं 20 मिनिटापर्यंत जाऊ दे, पण गणित आपल्याला परफेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप आपण रिव्हिजन करून घेऊ. समजा करंट अकाउंटचं गणित आहे, सॅलरी टू पार्टनर आलं म्हणजे व्यवसाय पार्टनर्सला काय द्यायला, सॅलरी. आता मला ह्याच्यामध्ये सांगा तुम्ही की व्यवसाय जर पार्टनरला सॅलरी दिलं तर व्यवसायासाठी काय, खर्च,
म्हणून प्रॉफिट लॉसच्या कुठं पोस्टिंग जाणार, प्रॉफिट लॉसच्या डीआरला. पण पार्टनरसाठी काय, इन्कम, त्यामुळे पार्टनर्स करंटच्या कुठे जाणार, सीआरला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कोण कोणाला देते, व्यवसाय पार्टनर्सला देते. व्यवसाय जर पार्टनर्सला देत असेल तर व्यवसायासाठी काय, खर्च, प्रॉफिट लॉसच्या कुठे जाणार, डीआरला. पार्टनरसाठी काय, इन्कम, तर पार्टनर्स करंटच्या कुठे जाणार, सीआरला. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स म्हणजे पार्टनर जी रक्कम वैयक्तिक वापरासाठी घेतले त्याच्यावरील व्याज. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगची रक्कम पार्टनरसाठी खर्च आहे, पण पार्टनर ती रक्कम कोणाला द्यायला, व्यवसायाला. व्यवसायासाठी काय, इन्कम, त्यामुळे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगची रक्कम पार्टनर्स करंटच्या कुठे जाणार, डीआरला, आणि प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे जाणार, सीआरला. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट करंट अकाउंटचा नियम प्रत्येक जण नीट लक्षात घ्यायचं, आणि प्रत्येक स्टुडंट्सनी हे गणित झाल्यानंतर गणिताच्या असेच पद्धतीने गणित करायचं तुम्हाला. ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट. मी फक्त थोडंसं मागून करत आलो कारण हे रफ आहे. तुम्ही करत असताना ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट आणि समोरच्या पेजवर वर्किंग नोट कॅल्क्युलेट करायची, मी जसं इथे केलं, आणि तिथंच एक लगेच नियम लिहून घ्यायचा. नियम अगोदर समजून घ्या की आपण नेट ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करता कुठं, प्रॉफिट लॉसच्या सीआरला. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जर आलं तर करंट अकाउंटचं कुठं ट्रान्सफर करता, करंट अकाउंटचं कुठं, सीआरला. आणि नेट लॉस आलं तर करंट अकाउंटच्या डीआरला. आता करंट अकाउंट क्लोज करताना पहा, छोटंसं सोपं नियम आहे. जर पार्टनर्स करंट अकाउंटची सीआर बाजू मोठी आली, कोणती बाजू मोठी आली, सीआर बाजू, तर बॅलेन्स सीडी, नीट समजून घ्या, मी बॅलेन्स सीडी म्हणालो. करंट अकाउंटची सीआर बाजू मोठी आली तर बॅलेन्स सीडी कुठे लिहिता आपण, पार्टनर्स करंटच्या कुठे लिहितात, डीआरला. तर ह्या बॅलेन्स सीडीची पोस्टिंग जाईल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला, बॅलन्स शीटच्या कुठे जाईल, लॅबिलिटीज साईडला. आणि करंट अकाउंटची डीआर बाजू मोठी आली तर बॅलन्स सीडीची पोस्टिंग कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ठीक आहे. बॅलन्स सीडीची पोस्टिंग ॲसेट्स आणि लॅबिलिटीजला करत असताना, खास करून लॅबिलिटीजला करत असताना कॅपिटलमध्ये ॲड करायचं नाही, तुम्हाला सेपरेटली लिहावं लागेल. ठीक आहे. बेसिक ॲडजस्टमेंट्स आणि त्याचे पोस्टिंग्स आणि काही इम्पॉर्टंट ट्रायल बॅलन्समध्ये जे पोस्टिंग्स असतात ते मी केलेलं आहे. तुम्हाला फक्त आता राहिलेले पोस्टिंग्स करायचे. ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे, पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करून बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. जर समजा तुमचं उत्तर आलं तर कमेंटमध्ये राईट क्लिक मार्क करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम फर्स्ट आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम 3 बघितलं होतं, थर्ड, आणि आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस प्रॉब्लेम 2 पाहिलं. उद्या आपल्याला प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 4 आणि 5 झाला तर दोन्ही कव्हर करून घ्यायचे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा जर प्रॉब्लेम तुमचं बरोबर आलं तर. इन केस जर काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या ग्रुपचं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, ते ग्रुप्स जॉईन करून तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड होऊ शकता. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ.